रामकृष्ण हरी. निरूपणासाठी घेतलेला अभंग संत मुक्ताबाईंचा आहे. या अभंगामध्ये संत मुक्ताबाई संपूर्ण ब्रह्मांडाच्या तत्वांचा उल्लेख करत आहेत. सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया. अकार उकार मकार निशून्य साकार परे परता परे पंढरीये, ते रूप सावळे उभे करकटी पुंडलिका पाठी विटेवरी, भूवैकुंठ क्षेत्र भिवरेचे तिरी संत भार गजरी टाळ घोळ, दिंड्या गरुड टेक पताकांचे भार कीर्तन गजर वाळवंटी, निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावता जगमित्रादी तत्वता गाती नाम, मुक्ताई पूर्ण हरिपाठी रंगावली पूर्णपणे. आता या अभंगाचं निरूपण आणि भावार्थ पाहूया. या अभंगामध्ये संत मुक्ताबाई संपूर्ण ब्रह्मांडाच्या तत्वाचा उल्लेख करतायत. अकार उकार मकार हे ध्वनी स्वरूप आहेत जे शून्याला दर्शवतात. त्याचा अर्थ अकार उकार मकार म्हणजे ओम. ओम हे ध्वनी स्वरूप आहे. तर साकार परे म्हणजेच साकार रूपाच्या पलीकडे जाऊन पंढरपूरचा विठोबा प्राप्त होतो असं संत मुक्ताबाई सांगतायत. ते रूप सावळे उभे करकटी पुंडलिका पाठी विटेवरी. विठोबा कसा आहे तर सावळा आहे, दिसायला रंगाने काळा आहे. तो पुंडलिकाच्या अंगणामध्ये सदैव उभा आहे. भूवैकुंठ म्हणजे काय? पंढरपूर. पंढरपूरच्या क्षेत्राच्या किनाऱ्यावरती सगळे संत भार गजरी आनंदाने टाळ घोळ करीत आहेत. म्हणजे सर्व संत भक्तिभावानी भक्तीच्या भाराने गजरानी आनंदाने टाळ घोल करीत आहेत, म्हणजे टाळ वाजवित आहेत. दिंड्या गरुड टेक पताकांचे भार, सगळ्या दिंड्या घेऊन आलेले आहेत. दिंड्यांमध्ये गरुड टेकच्या पताकांसोबत आहेत आणि कीर्तनाच्या या गजरामध्ये संपूर्ण वाळवंट देखील आनंदित होतंय, हर्षित होतंय असं संत मुक्ताबाई सांगतायत. निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावता जगमित्रादी तत्वता गाती नाम. संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान काका, संत सावतामाळी यांचे नाम म्हणजे जगाच्या मित्रत्वाचे जे तत्व आहे, जे सतत गात राहतात, त्यांची महानता काय सांगावी. जगत मित्रादी जगमित्रादी तत्वता गाती नाम. जगमित्र म्हणजे किती मोठी कल्पना आहे बघा. संपूर्ण जगाचा मित्र, ज्याला कुणाचाही शत्रू नाही तो अजात शत्रू, आणि अजात शत्रूच्याही वरती कोण असेल तर तो जगमित्र आहे, जगत मित्र आहे. तर ही सगळी साधू संत संत मंडळी कशी आहेत तर ती जगमित्र आहे, जगत मित्र आहे. तत्वता गाती नाम, नामस्मरण करीत असतात. आपण स्वतःमध्ये ते पांडुरंगाच्या भक्तीमध्ये रममान असतात, लीन असतात, नामस्मरण करीत असतात असं संत मुक्ताबाई म्हणतायत. मुक्ताई पूर्ण हरिपाठी रंगावली पूर्णपणे. संत मुक्ताबाई कशी झाली? यामुळे संपूर्ण हरिपाठी झाली, हरिपाठात रमून गेली. या रंगावलीमध्ये, या रांगोळीमध्ये, या रंगोलीमध्ये ती पूर्णपणे रंगून गेलेली आहे. हर्ष, उल्हास, आनंद, सुख, समाधान या सगळ्या गोष्टींच्या रंगाने ही रांगोळी रंगवली गेलेली आहे. त्यामुळे मुक्ताई पूर्ण हरिपाठी रंगावली पूर्णपणे. संत मुक्ताबाई या रांगोळीमध्ये पूर्णपणे हरवून गेली आहे, रममाण झालेली पांडुरंगाच्या भक्तीमध्ये, विठ्ठलाच्या भक्तीमध्ये, संपूर्णपणे हरिपाठाच्या भक्तीमध्ये रंगून गेलेली आहे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.